रोहा तालुक्यात चनेरा विभागात जे टेमघर आणि डिंगणवाडीमध्ये डॅम्प आहे तिथे लक्ष्मीखार गावातील काही जण आणि सांताक्रूज मुंबई येथील काही जण पावसात पोहण्याचा मजा घेण्यासाठी आले होते. बघता बघता अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यात एका मुलाचा पाय दगडावर निसटल्यामुळे पाण्यात पडला. तितक्यात त्याचा एक मित्र त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण तो त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात अपयश आला. तेवढ्यात ही बातमी लोकांमध्ये पोहोचल्यानंतर चनेरा विभागातील पोलीस पाटील यांनी रोहा तालुक्यातील रेस्क्यू टीमला बोलावून घेतले. रेस्क्यू टीमनी शोध लावल्यानंतर लावण्यात मला लक्षात जाता सुद्धा गेलं पाण्याच्या प्रेशर पाय सुटला. प्रेशर आहे तर जाम पाण्याला त्याला अजिबातच पावता येत नव्हतं ना. अजून करंट त्याला असं करत नाही. आम्हाला बी नाही जमत. दुसरा कोण होता तू पण भावलेला ह्याला तुला कसा काढला? माझा आमचाच ड्रायव्हर होतो तरी टाकी. तू पण त्यातच होता? मी त्याला उडी टाकायचं वाचायचं. जाम आलेला पाणी काय रे नशीब जोशच्या बाकी सगळ्यांनी उड्या न टाकल्या. पाणी जाम होतं म्हणजे बाकीच्यांनी उड्या न टाकल्या जोशच्या फरक 4-5 जण लावले असतील. काय आता भेटेल तर जायचं पाठवला तर नाही तर मग जर आवाज आटकला नसला तर गेला फुलाच्या इकडे आपल्या एकदा माहिती आहे सुरुवात केली, पण त्यांना सुद्धा अपयश आले. दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे सर्व चनेरा विभागातील मुलांनी जीवोपाड प्रयत्न सुरू केला. आराम से हाँ चौकास लगा गाड़ी. आणि अखेरकार दुपारी 12 वाजता यश मिळाले आणि तो मुलगा सापडला. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ टाकायचा ना एकच उद्देश होता फक्त. आपण जे काही न्यूज चॅनलवर बघतो, यूट्यूब चॅनलवर बघतो, जे काही सोशल मीडिया ॲप वगैरे आपण जो चालवतो, त्या ॲपद्वारे त्या लिंकद्वारे आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचे असतात. जेणे की आपण अशा गोष्टी जातो जिथे की काही ना काही रिस्क आहे. प्लीज एकदा आपल्या आईवडिलांना विचारा, जाऊ नको जाऊ. बघा तुम्ही, आपण छोटे नाव आहोत, आपल्याला काही सेन्स नावाची गोष्ट असते प्रत्येकात. तर आपण ह्या गोष्टींना प्लीज इग्नोर नका करू. ह्या गोष्टींना प्लीज आपल्या मनात उतरवून घ्या. कारण का आपल्याला काही झालं तर आपल्या मागे आपल्या आईवडिलांना जे काही भोगावं लागतो ह्याचं आपण खात्रीसुद्धा नाही करू शकत. प्लीज फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला की अशा गोष्टी करण्या अगोदर किंवा अशा प्लॅनिंग बनवण्या अगोदर
जिथेही पण जाता तुम्ही त्या गावातील किंवा त्या जागेतील आजूबाजूच्या जे कोणी लोक असतील त्यांना विचारपूस करा त्या जागेबद्दल की ही जागा ठीक आहे नाही आहे, त्यानंतरच पुढे पाऊल टाका. पण ह्या गोष्टीपर्यंत पोचण्या अगोदर आपल्या घरच्यांची परवानगी घ्या की मी जाऊ की नको जाऊ. आणि आपण इतक्या एन्जॉयमेंटमध्ये हे झालो आहे ना की आपल्याला काहीच सुचत नाही की आपण काय करतो आहे ॲक्च्युली. आपण बघतो आहे आणि हे ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे 2024मध्ये. हे आपलं जे काही आपण बघतो आहे झरण्यामध्ये कोण चाललं आहे, कोण कुठेच काय चाललं आहे, तर प्लीज या गोष्टींना जरा समोरे जा एवढंच सांगेन मी.